तुमचा जोडीदार फोनवर खूप जास्त वेळ असतो. तुम्ही बोलत असेल तर लक्ष देत नाही, मेसेज केला तर रिप्लाय कधीच्या कधी देतो आणि या सगळ्यामुळे खूप जास्त चिडचिड व्हायला लागते. का बरं असं करत असेल? आपण महत्वाचे नाही आहोत का? आपल्या नात्यामध्ये काहीतरी गडबड होतीये का? ही जी चिडचिड आहे ही होण्यामागे आपला जो जोडीदार आहे तो असं वागतोय म्हणून चिडचिड होतीये असं आपल्याला वाटतं. पण खरं तर परिस्थितीमुळे आपण चिडचिड करतो का परिस्थितीशी आपल्या अटॅच असलेले जे विचार आहेत त्याच्यामुळे चिडचिड होते? हे काय आहे नेमकं हे आज आपण समजून घेणार आहोत. हे बदलायचं कसं याविषयी कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग नावाची एक संकल्पना आहे, तीही आज आपण समजून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चिडचिड होणं नात्यामध्ये अगदी छोट्या छोट्या गोष्टीवरनं त्याचं अजून एक जे कारण असू शकतं ना, त्यामध्ये प्रामुख्याने 3 गोष्टी आपल्याला दिसतात. पहिली म्हणजे आपल्या अपेक्षा. आता नात्यामध्ये अपेक्षा नाही ठेवणार तर कुठे ठेवणार? अगदी बरोबर आहे. पण या अपेक्षा जेव्हा कंपल्शन होऊन जातात ना, म्हणजे झालंच पाहिजे, केलंच पाहिजे, असं जेव्हा आपण आपल्या अपेक्षा होऊन जातात, त्यावेळेला ही चिडचिड होते. अपेक्षा समोरच्या व्यक्तीकडनं असतात आणि समोरच्या व्यक्तीच्या वर्तनावर आपल्याला काहीच नियंत्रण नाहीये हे आपण सतत स्वतःला सांगावं लागणार आहे. म्हणजे मी मेसेज केला आणि समोरचा मेसेज मला रिप्लाय करत नाहीये तर मला राग येणार आहे, वाईट वाटणार आहे, चिडचिड होणार आहे. पण एक लक्षात घ्यायचं आहे की त्यांनी वर्तन कसं करायचंय हे माझ्या हातात नाहीये. त्यामुळे अपेक्षा असणार आहेत, पण अपेक्षांमध्ये जेव्हा आपण टाकतो त्यावेळेला आपला त्रास वाढणार आहे. दुसरं कारण काय आहे तर आपल्या काही अझम्पशन्स आहेत, आपले काही गृहीतक आहेत की असं असेल तर असं वागलं पाहिजे. हे जे अझम्पशन्स आपले आहेत ना त्याच्यामुळे पण चिडचिड होते. म्हणजे मी जर बोलत असेल तर समोरच्याने ऐकायला पाहिजे, साधं अझम्पशन आहे ना. अगदी बरोबर आहे. आपल्यासाठी जरी ते साधं असलं तरी समोरच्या वेगळ्या विचारात असूच शकतो ना, नाही का? म्हणजे हे जे अझम्पशन आहे, मी गृहीतक जे मांडती आहे किंवा गृहीत धरती आहे ना, त्यामुळे सुद्धा आपली चिडचिड होते. ते बदलायचं कसं ते आपण सगळं बघणारच आहोत. आणि तिसरं जे कारण आहे चिडचिड होण्याचं, रागराग होण्याचं, ते आहे इमोशनल ट्रिगर्स. आपल्या बालपणीच्या काही आपले अनुभव असतात. ते अनुभव जरी पास्ट मधले असले, भूतकाळातले असले, तरी त्या पद्धतीनेच आपण आत्ता वर्तमानात सुद्धा प्रतिक्रिया देतो. म्हणजे कुणी माझ्याकडे लहानपणी मी बोलायचे आणि कुणी माझ्याकडे लक्ष द्यायचं किंवा मला हसायचे, हे इतकं फिक्स झालेलं असतं माझ्या डोक्यामध्ये की आता जर माझ्याकडे नुसतं कुणी बघितलं तर मला लगेच ते सगळं आठवतं आणि त्यांनी नुसतं बघितलेलं असलं तरीही ते ट्रिगर करतं आधीच्या माझ्या भावनांना आणि त्या पद्धतीने मग मी रिॲक्ट. आता हे जर बदलायचे असेल तर मानसशास्त्रामध्ये एक तंत्र सांगितलंय, त्याला म्हणले कॉग्नेटिव्ह रिफ्रेमिंग. हे आपण सोप्या भाषेत समजून घेऊयात की माझा जेव्हा एखादी परिस्थिती असते त्याला आपण काहीतरी प्रतिक्रिया देतो. मग आपण काय म्हणतो की लक्ष दिलं असतं तर मी चिडलेच नसते, मेसेज आला असता तर मला कशाला वाईट वाटलं असतं. म्हणजे परिस्थिती आहे आणि परिस्थिती तशी आहे म्हणून मी अशी प्रतिक्रिया दिली. मग एकाच परिस्थितीला 2 लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया का देतात? किंवा एकच परिस्थिती आहे आणि आपणच एकाच परिस्थितीला वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या प्रतिक्रिया देतो. असं का होतं? कारण परिस्थिती जरी एक असली तरी त्यासोबत असलेले जे आपले विचार आहेत, भावना आहेत, त्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे आज लक्ष दिलं नाही तर ठीक आहे, कारण मला माहितीये की माझा नवरा किंवा माझी बायको ही बिझी आहे, त्याच्यामुळे मेसेजला रिप्लाय केला नाहीये. ठीक आहे, पण एरवी नाही करते. म्हणजे माझा विचार जो आहे ना तो खूप महत्वाचा आहे. मी जी काही रिॲक्शन्स देते, मी जे काही वर्तन करते त्याच्या मागे. आणि कॉग्नेटिव्ह थेरपीमध्ये हेच आपल्याला करायचं आहे की आपले जे विचार आहेत ना ते बदलायचे आहेत किंवा दृष्टिकोन बदलायचा आहे. मला माहितीये बदल हा काय रातोरात होणार नाहीये, तर ते एक प्रक्रिया आहे, ती एक प्रोसेस आहे. आणि ही प्रोसेस जर मला समजली तर कदाचित त्या वाटेवरती मी चालायला लागेल. अगदीच सगळे विचार बदलतील का? तर अवघड आहे, थोडा वेळ लागणार आहे. पण ती प्रक्रिया जेव्हा मी सुरू करते त्यावेळेला निश्चितपणे माझी जी चिडचिड आहे, माझा जो त्रागा आहे, तो मला कमी करता येणार आहे. या तंत्रामध्ये सगळ्यात पहिले जे आपल्याला करायचं आहे की जेव्हा जेव्हा मी प्रतिक्रिया देतेय ना त्यावेळेला काही सेकंद मला थांबायचंय. मला माहिती हे अवघड आहे, पण आपल्याला सुरुवात करावी लागणार आहे. की मला राग येतोय, खूप जास्त राग येतोय आणि मी आता बोलणार आहे की हे काय आहे, असं का केलं? तर मी थांबेन, मी थोडंसं थांबेन. लगेचच दुसरी प्रोसेस सुरू होते थांबल्यामुळे की जे काही वर्तन होत आहे त्याचे अजून काही वेगळे अर्थ असू शकतात का? मी एक अर्थ मला लक्षात येतोय, त्याच्यापेक्षा वेगळे अर्थ असू शकतात ना. की समोरच्या माझ्याकडे लक्ष देत नाहीये, तो मोबाईलच बघतो आहे, तर कदाचित काहीतरी महत्वाचा मेसेज टाकत असेल. मी सांगते आहे आणि काहीतरी पैशाचं मॅटर असेल म्हणून माझ्याकडे लक्ष नाहीये. म्हणजे आपल्या एक लक्षात येईल की एकच वर्तनाचे वेगवेगळे अर्थ असू शकतात. मी थांबले की वेगवेगळे अर्थ माझ्या लक्षात येतील.
तिसरं मला करायचंय, जो अर्थ मी लावतेय ती फॅक्ट आहे का, का माझं इंटरप्रिटेशन आहे, ते माझं विश्लेषण असू शकतं. ती फॅक्ट आहे का, मी चेक करायला पाहिजे. ती फॅक्ट असेल तर गोष्ट वेगळी, पण बहुतेक आपल्या लक्षात येईल की ते आपलं इंटरप्रिटेशन असतं, आपलं विश्लेषण असतं ते. आणि आपलं विश्लेषण बरोबरच असेल हे काही गॅरंटेड नाहीये. चौथं जे मला करायचं आहे की समोरच्याचं वर्तन वेगळं असेल, पण त्याचा हेतू काय आहे. प्रत्येकाचं एक्सप्रेशन हे वेगळं वेगळं असू शकतं. त्यामुळे आपल्याला जर का हेतू कळाला समोरच्या व्यक्तीच्या वर्तनाचा, तर आपण कॉग्निटिव्ह रिफ्रेमिंग मध्ये आपल्याला त्याची मदत होणार. ही जी प्रोसेस सगळी मी सांगतेय ना पहिल्यापासून 4 पर्यंत, ती आपल्याला रोज करायची. म्हणजे कसं, तर आज दिवसभरामध्ये आपण कोणतं निगेटिव्ह प्रतिक्रिया दिली आहे ती आपण लिहूया. त्यामध्ये वेगळा काय विचार असू शकतो, अजून काय वेगळे अर्थ असू शकतात आणि नेमकी फॅक्ट काय आहे हे आपण लिहूया. हे जर आपण रोज केलं, रोज लिहून काढलं, कदाचित ती प्रतिक्रिया आपली देऊन झालेली, आपण नंतर अनालिसिस करतोय, पण आपल्या मेंदूला ही सवय लागेल आणि हळूहळू ती प्रतिक्रिया देण्याच्या आधी आपली ही प्रोसेस सुरू होईल. तर ही सगळी प्रोसेस करायला सुरुवात करा. आणि आज दिवसभरात आज एक कोणतं निगेटिव्ह आपण प्रतिक्रिया दिली किंवा निगेटिव्ह थॉट आलेला आहे तो लिहून काढा आणि त्या अनुषंगाने हे एक्सरसाइज आज करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि एका व्यक्तीसोबत का होईना हा नक्की शेअर करा. आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.